नमस्कार मित्रांनो, मी विपुल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोकणात स्वागत आहे. तर मी आता आहे माझ्या गावी देवगडमध्ये. आज तारीख आहे 1 जानेवारी 2024. सगळ्यांका हॅपी न्यू इयर. तर मी आता आमच्या पावणे देवीच्या देवळात बसलो आहे. कारण काय, मुंबई चाललं आहे त्यामुळे पहिल्यांदा एका गाडीची तिकीट बुक केलेली आणि नंतर फोन येलो की ह्या गाडीमध्ये जागा. तर मग आता त्या गाडीने जाता. ती गाडीचं नाव हा विजयदुर्ग मुंबई. गेल्या महिन्याभरापासून मी बघतोय त्या गाडीची तिकीट काढू का. पण ती तिकीट काही येत नाही कारण काय, त्यांची वेबसाईट काहीतरी अपडेट झाली आहे. तर तिकीट निघतच नव्हती. मी किती जवळजवळ महिनोभर प्रयत्न करते की तिकीट काढूसाठी, पण ती अजिबात तिकीट येत नव्हती. मग शेवटी विजयदुर्गाक पण फोन केलाय, सांगलंय त्यांका की बघा जरा तिकीट येत नाही या. काहीतरी तर म्हणतात ते आमच्याकडे पण येत नाही या. बोले बरोबर आहे, ठीक आहे, तुमच्याकडे पण येत नाही, पण गाडी कशी मग फुल होता. गाडी तर पूर्ण फुल झाली आहे. म्हटलं की गाडी कशी फुल होत चालली जर तिकीट येत नसतं तर गाडी कशी फुल होता. तर ते म्हणाले की आता आमका पण माहिती नाही. आणि सगळ्यात अजून एक त्याच्यात चांगली अपडेट केला नाही ते म्हणजे मधले मधले स्टॉपच काही गायब केला नाही आहेत. पडेल कॅन्टीन नंतर डायरेक्ट तर मधले एवढे मला वाटतं तर 12 किलोमीटर आणि हे 30 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ ते 30 40 45 45 50 किलोमीटरच्या मधले स्टॉपच नाही आहेत काही. गायबच केला नाही आहेत. नंतर बघ काय कळत नाही, जर तुमची दुसरी वेबसाईट जर व्यवस्थित झाली नसा तर तुम्ही पहिली बंद कशा करायची होती. दुसऱ्यांका लोकांना काय काय त्रास देऊ तुम्ही ह्या केलास काय होय. काय कळत नाही काय चाललं आता. पण असो, आता चांगलं नाही आहात की तिकटी देता म्हणून. एस टी सेफ हा त्या आणि लवकर पण पोचवता, काही थांबत नाही जास्त. ठिकठिकाणी थांबताना नेऊन सोडतात, त्यामुळे काय वाटत नाही. चला तर मग प्रवास दाखवतोय. सौरभ भाई बसलो. मी माझा मोबाईल चार्जिंग का लावलोय, म्हणून मी सौरभचा मोबाईल घेऊन मी शूट करतोय. तर आता क्वालिटीमध्ये थोडंसं फरक असतात, बघू आता काय होतं. चला आता गाडी येल्यावरच बघूया. 3:30 वाजता गाडी येणार. मी आता वाजल्यात 2:30. मी त्या ट्रॅव्हलच्या याच्यात लवकर इलं होतं. तर मग आता 2:30 ते मग करणार काय. तर मग म्हटलं की पावणे तीनच्या मध्यात बसूया, एक झोप काढते आणि मोबाईल पण चार्जिंग का लावलंय. चला तर मग प्रवासाक सुरुवात करूया. आता एस टी मधून परत फोन आलेला की त्यांचा मेमो निघालाय आता 3 वाजता. तर गाडीत अजिबात जागा नाहीये, म्हणून जर तुम्हाला यायचं असेल तर स्टँडिंग यावं लागेल. तर मग काय, परत ट्रॅव्हलवाल्याला फोन लावला आणि सांगितलं की ज्या 2 तिकिटी कॅन्सल केल्या आहेत ना, तर परत ठेवा म्हणून. बाकी काय सांगणार. कारण काय, पोचायचं तर आहेच तिकडे ह्याच्यामध्ये, ऑफिसमध्ये. तर आता आपण एवढे दिवस एस टीचा प्रवास बघितला, आता ट्रॅव्हलचा प्रवास बघूया. चला तर मग आता मी 3 3:30 पर्यंत गाडी येईल आपल्या मोटाट कॅन्टीन वरती. बघूया कसा प्रवास होतोय तो. सीट मागची मी आली आहे, पण असो काय करणार. ह्या एस टी वाल्यांचं काही कळतच नाही काय चाललं आता. घे चल आली. आपण आता गाडीमध्ये बसलोय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण गाडी खाली आहे. 4 5 पॅसेंजर सोडले तर आता ही आता पुढे जाऊन जाऊन भरणार आहे. आपल्याला एकदम शेवटची सीट मिळाली आहे. बघू आता त्यांना विचारून पुढची सीट अवेलेबल आहे का. खुश ना रे. बघू शकता आता गाडी आपल्या मोटाट कॅन्टीनवर निघाली आहे मुंबईच्या दिशेने. ट्रॅव्हल्सचं नाव आहे आर्या ट्रॅव्हल्स. ए सौरभ, ते बघ, ते तुम्ही तिथे बघू शकता. पप्पा इथून हात दाखवत आहेत, पावडर मारायला आले आहेत. आता पेट्रोल पंप वरती थांबले पेट्रोल भरण्यासाठी. आता आपण जरा सोडून पुढे पेट्रोल भरल्याने आपण निघालो तर मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे आता आपण पुढे चलतो. आता इथे गाडी थांबली. मुंबई गोवा हायवे वरती खारेपाड्याच्या थोडं आधी मंदिर लागतं. तर बरेच जण तिथे त्या मंदिराजवळ अगरबत्ती आणि नारळ वाढून मुंबईच्या दिशेला प्रवास करतात, प्रवास सुखरूप व्हावा यासाठी.
आता आपण थांबलोय राजापूरच्या थोडं पुढे आणि इथे चहा नाश्त्यासाठी गाडी थांबलेली. आम्ही वडापाव घेतले आणि भजी घेतली आहे. चाय पियालो पण त्याला काही टेस्ट नव्हती. गरमागरम भजी आणि वडापाव मस्त लागले. भजी खायची आहे ती सांगतो कशी लागली ते, पण उत्तम. गाडी वेळेत चालली आहे आतापर्यंत तरी. पुढे बघूया काय होतंय ते. नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने. काळोख पण आता पडत चाललाय आणि आता वाजले संध्याकाळचे 6:15 वाजलेत. थंड हवा पण लागायला लागली. थोडासा मोकळा असेल ना की गाडी चालवायला काय वाटत नाही, मजा येते असं गाडी चालवायला. आता आपण पोहोचलोय राजापूरमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे बस स्टॉप आहे राजापूरचा. एस टी आपली इकडे जाते पण आज एस टी न आल्यामुळे ते न जाता सरळ मार्गाने आपण चाललोय. सगळ्या ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये एक उठून दिसणारी कॉमन गोष्ट म्हणजे त्या गाडीतलं इंटेरियर आणि लाइटिंग इतकी अप्रतिम केलेली असते ना, सुपर. आता आपण निघालोय लांजा बाजारपेठेतून. इकडचे 2-4 पॅसेंजर चढले उतरले आणि आता आपण निघालो परत मुंबईच्या दिशेने. आणि आता वाजलेत 8 वाजलेत रात्रीच आणि आपण लांजा बाजारपेठ. आता आपण पोहोचलोय रत्नागिरीच्या थोडं पुढे. हॉटेलमध्ये आलोय जेवणासाठी. आता गाडी थांबली आहे. तर आज सोमवार आहे तरी पण आम्ही चिकन ट्रिपल राईस मागवलंय. असं काय होतंय, सोमवार मंगळवार बुधवार एक एक दिवस कधी खाल्लं तर काय होत नाहीये. तर चिकन ट्रिपल राईस मागवलंय. तसं टाइमपास लेके टाइमपास नहीं रहता. कितना टाइम रहेगा इसको? 5-10 मिनिट लगेगा. तर त्याच्यानंतर मग सौरभचा म्हणतोय की आज सोमवार आहे, नॉनव्हेज नाही खात. मी बोललो चल काय होतंय त्याला, नॉनव्हेज खाऊन, बरोबर ना. हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे ना, जाम गर्दी आहे जाम. तरी पण त्याने मला सांगितलं की 5 मिनिटात येईल तुमची ऑर्डर म्हणून. दाखवतो तुम्हाला गर्दी किती आहे. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि लाईट बंद करून सगळेजण मस्त गाढ झोपले. बिचारे ड्रायव्हर का गाडी चालवतात. सगळेजण सुखरूप घरी पोचावी. आता वाजले पहाटेचे 4:15 आणि आपण पोहोचलोय भांडूप ड्रीम्स मॉलच्या इथे. मला वाटलेलं ट्रॅव्हल्स लेट येतील पण तसं काय झालं नाही. ट्रॅव्हल्स लवकर आली. झोप चांगली झोप पण लागलेली. तो उडायला लागला की भांडूप आलाय म्हणून. तर मी बघायला आलो तर खरंच भांडूपला गाडी पोचलेली. तर आता इथून आता वेस्टला आहे, मी इथून पुडवेला चाललोय चालत. चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवतोय. धन्यवाद.